अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। 24 जुलै 2025 वार गुरुवार, त्या दिवशी गतहरी अमावस्या आहे किंवा आषाढी अमावस्या। दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना चालू होणार आहे आणि श्रावण महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच आगल्या दिवशी आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या म्हणून पण मानली जाते। ह्या दिवशी दीप अमावस्या दिव्यांची पूजा केली जाते आणि दिवांना समर्पित म्हणून ही एक अमावस्या आहे। गतहरी अमावस्या आपल्या बऱ्याच ठिकाणी गटारी अमावस्या असं म्हटलं जातं, पण ते गटारी अमावस्या नसून ती गतहरी अमावस्या आहे। ह्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते। बऱ्याच ठिकाणी गटारी अमावस्याच्या दिवशी म्हणजेच गतहरी अमावस्याच्या दिवशी मांसाहार केला जातो किंवा व्यसन केलं जातं आणि मटण मासे ह्यासारखे सगळ्या गोष्टी खाल्ल्या जातात। पण बघितलं गेलं तर अमावस्या ही लक्ष्मी मातेला समर्पित आहे किंवा अमावस्या ही लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी खूप छान दिवस मानला जातो। त्या दिवशी अमावस्याच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा जी स्थिर लक्ष्मी प्राप्त आहे त्या दिवशी बऱ्याच ठिकाणी त्या दिवशी पूजा केली जाते। आणि ह्या गतहरी अमावस्याच्या दिवशी आपण बिंदास नॉनव्हेज खातो आणि अमावस्याच्या दिवशी नॉनव्हेज खाणं किंवा त्या दिवशी मांसाहार करणं व्यसन करणं हे बिलकुल चुकीचं आहे। म्हणून कृपा करून त्या दिवशी गतहरी अमावस्याच्या दिवशी तरी नॉनव्हेज खाणं किंवा मांसाहार करणं हे नक्कीच टाळलं पाहिजे। मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की त्या दिवशी गतहरी अमावस्याच्या दिवशी तुम्ही व्यसन म्हणजे दारू व्यसन जे तुम्ही करत असणार किंवा मांसाहार खात असणार ते अजिबात करू नका। तर दीप अमावस्या का केली जाते, कारण की ह्यावेळेस दिवस छोटा आणि रात्र मोठी होत जाते। म्हणून मग अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी त्या दिवशी घरातले सगळे दिवे वर्षभरातले जे दिवे असतात त्या दिवशी दीप अमावस्याच्या दिवशी काढले जातात, स्वच्छ धुतले जातात आणि त्यांची पूजा केली जाते। म्हणून मग त्या दिवशी सगळे दिवे हे बाहेर निघतात आणि तुमच्याकडे जितकेही दिवे असतील तुम्ही सगळे दिवे स्वच्छ धुवायचे, पुसायचे। तुमच्याकडे मग आपला दगडाचा पण असेल त्याचीही पूजा केली जाते। आपण कधी पंथी ठेवत असतो तुळशीजवळ, त्या पंथीचीही आपण पूजा करणं तितकंच गरजेचं आहे, कारण आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे काम हा दिवाच करत असतो। पूर्वीच्या काळी लाईट नव्हती, म्हणून मग ह्या दिवशी दीप अमावस्याच्या दिवशी सगळे दिवे काढून त्या दिवशी दिवे धुवून आणि दिव्यांची पूजा करून आणि तेव्हापासून मग कारण की अंधार जास्त लवकर पडत जायचा आणि दिवस छोटा असल्यामुळे रात्र लवकर व्हायची, म्हणून मग दिव्यांची पूजा करण्याची पद्धत चालू केलेली आहे। म्हणून तुम्ही दीप अमावस्याच्या दिवशी गतहरी अमावस्याच्या दिवशी तुम्ही दिव्यांची पूजा कशी करायची, मांडणी कशी करायची आणि सेवा कोणकोणत्या करायच्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला, मांडणी कशी करायची, नैवेद्य काय दाखवायचा, आरती कोणती म्हणायची आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा कोणत्या करायच्या तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। दीप अमावस्या, जिला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या म्हणूनही ओळखले जाते, हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आहे। विशेषतः महाराष्ट्रात आणि कर्नाटक राज्यामध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते। ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये येत असते। आता 24 जुलै 2025 रोजी वार गुरुवार, आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्याचा दिवस दीप अमावस्या साजरी केली जाते। ह्या दिवसाचे महत्त्व आणि ह्या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। दीप अमावस्या, जिला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या म्हणूनही ओळखले जाते, हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आहे। विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते। ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये आता 24 जुलै वार गुरुवार रोजी येणार आहे। आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येचा दिवस, या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते। ह्या दिवसाचे काय महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर दीपपूजनाच्या वेळेस आपण सगळे दिवे स्वच्छ करून आणि त्याची मांडणी कशी करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया।
त्यावेळेस त्या दिवशी दिव्यांची पूजा करत असू त्या दिवशी आपल्याला एका पाटावर किंवा चौरंगावरती लाल वस्त्र टाकून मी त्याच्यावरती जेवढे तुमच्याकडे दिवे असले तेवढ्या दिव्यांखाली आपल्या दिवे डायरेक्टली असेच ठेवायचे नाही, त्याच्यावरती आपल्याला तांदूळ ठेवायचे. मग त्या तांदूळांच्या वरती आपल्याला दिवे ठेवायचे आहेत. असं म्हटलं जातं की खाली दिवे न मांडता त्यांच्यावरती पाटावर किंवा चौरंगावरती आपण ठेवून त्यांच्यावरती थोड्या अशा तांदूळ किंवा अक्षता ठेवून आणि आपण दिव्यांची पूजा करणार आहोत. तर चला मांडणी कशी करायची ती तुम्हाला दाखवतच आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. दीप म्हणजे दिवा. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. घरामधील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते. ह्या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात सुरुवात होते. श्रावण महिना सुरू होत असल्याने दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचं स्वागत करण्यात येतं. दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे. ह्या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जाते. त्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो. देवी लक्ष्मी आणि दुर्गा काही भागांमध्ये ह्या दिवशी देवी लक्ष्मीची आणि दुर्गा यांची पूजा केली जाते आणि उपासनाही केली जाते. घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते. त्यांचा हा आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात. मी असे सगळे दिवे आता पेटवून घेतलेले आहेत. दिवे पेटवल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. म्हणजेच अगरबत्ती दिवे तर आपले पेटवलेले त्यांना अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि अगरबत्ती ओवाळल्या गेल्यानंतर त्यांना आपल्या नैवेद्य ठेवायचं आहे. नैवेद्य काय ठेवावा तर नैवेद्य ठेवायला तुम्ही दूध साखरही ठेवू शकतात. ज्यांच्याकडे प्रथा असेल की त्यांनी लायाही ठेवू शकतात, कारण की लाया पण काही ठिकाणी ठेवले जातात. लाया ठेवू शकतात किंवा दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करू शकतात. तर दिव्याची अमावस्या का केली जाते की त्याची एक सुंदर अशी कथा मी तुम्हाला सांगते. पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता. त्या राजाची एक सून होती. ती दररोज देवपूजा करीत असे. नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्याची पूजा करत असे. त्यांना नैवेद्य अर्पण करत असे. एक दिवस राणीने गपचूप अन्न ग्रहण केले आणि त्यांची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्यांचा आरोप राणीने उंदरावर टाकला. उंदरावर जेव्हा हे समजले तेव्हा त्या राणीला अद्दल घडवण्याचे ठरवले. उंदराने राणीची चोळी रात्री गपचूप पाहुण्यांच्या अंथरुणावरून नेऊन टाकली. त्यामुळे राणी बदनामी झाली. घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हाकलून दिले. पुढे एक दिवस राजा शिकारीवरून येत असला. रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला. त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते. परंतु राजाचा दिवा म्हणाला, मला नैवेद्य मिळाला नाही, माझी पूजा झाली नाही, कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले. त्याचे हे संभाषण राजाने ऐकले. तो दिवस होता दीप अमावस्येचा. राजा घरी गेला. त्याने परत सर्व प्रकारची तपासणी केली. राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिला क्षमा मागितली आणि तिला सन्मानले. राजाच्या परत आणले. राणीने केलेले दीपपूजेमुळे तिच्यावरील आळ टळला. राणीला दिवा पावला. अशी ही दीप अमावस्याची कहाणी आहे. आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.